स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण एक नवीन रेसिपी करणार आहे आज। सगळ्या आजारांवर ही भाजी खूप अशी गुणकारी आहे। आपण आज पेरूची भाजी पाहणार आहे। खूप अशी म्हणजे पौष्टिक आहे ही भाजी। 15 दिवसातून एकदा तरी घरामध्ये ही भाजी केली पाहिजे। डायबिटीज पेशंटसाठी खूप अशी गुणकारी भाजी आहे आणि ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो त्यांनी पण ही भाजी खावी। आणि टेस्ट पण खूप छान येते या भाजीची। अशा पद्धतीने सर्व पेरू कट करून घ्यायचे आहे। पेरू खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशी भाजी करा, खूप छान लागते ही भाजी खायला। त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे आपल्याला। पेरू कट करून झाला आहे, बिया काढल्या आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। कढईमध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं। अगदी कमी साहित्यामध्ये करणार आहे आपण ही भाजी। जिरे मोहरी टाकायचे तेल तापल्यानंतर। गॅस कमीच ठेवायचा आहे। लसणाचे 2-3 अशा पाकळ्या कट करून घेतल्या आहे। त्यानंतर लाल तिखट, हिंग, धना पावडर, हळद एवढेच मसाले घालायचे आहे आपल्याला आणि परतून घ्यायचे। मसाले परतून झाल्यानंतर कापलेला पेरू घालायचे आहे त्यामध्ये। अगदी पातळ अशा स्लाइस करायच्या आहे आपल्याला। ह्या भाजीला पाणी वापरण्याची पण गरज नसते, वाफेतच होते ही भाजी। आता मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर परतायचं। मुगाची डाळ घातली तरी पण खूप छान लागते भाजी। 5 मिनिटं आधी भिजत घालायची मुगाची डाळ। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी होऊ द्यायची आहे वाफेवरती। 2-3 मिनिटांनंतर बघू। भाजी शिजली आहे आपली। अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी गुणकारी भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली ही भाजी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अगदी भाजी परतल्यानंतर बघू शकता तुम्ही भाजीचा रंग खूप छान आलेला आहे। वास पण छान येतोय भाजीचा। भाजी तयार झालेली आहे आपली। चपाती सोबत ही भाजी खाऊ शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। छान झाली आहे भाजी। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किंवा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी
आपल्या भाजी फटाका रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा भाजी कशी वाटली.